नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। 5 मार्च पासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल, अदिती तटकरे यांनी दिली माहिती। कल्याण प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी, पोलिसांनी तिघांना ठोकल्यात बेड्या। सुपरमॅक्स कंपनीमधील कामगारांचा कुटुंबासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा आणि कोकणवासियांना लागले शिमगोत्सवाचे वेळ। आता पाहूया सविस्तर वृत्त। येत्या 5 मार्च पासून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहीण योजना धारक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय, पाहूयात। की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल। सध्या त्याचं पालकत्व जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत। त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री लाडकी बहन योजना का जो इस फरवरी मंथ का जो लाभ है वो 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन जो हम मनाते हैं, और उसके पूर्व संध्या को ये 5 मार्च से तकरीबन हमारी जो प्रोसीजर होगी और जो हमारी लाडकी बहनाएं हैं उनके जो बैंक अकाउंट्स है उसमें ये लाभ 5 मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा। आजपासून अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि अधिवेशन विविध मुद्द्यांवरती गाजणार हे मात्र निश्चित झालंय। ह्याच पार्श्वभूमीवरती आता प्रशांत कोरटकर यांना घेऊन आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलंय। बँकॉकला जाणारे 5 तासामध्ये सापडतात, मात्र महाराजांचा अपमान करणारे अद्यापही शासनाला सापडत नाहीत, पोलीस प्रशासनाला सापडत नाहीत, अशी झणझणीत टीका आदित्य ठाकरे यांनी सरकारवरती केले, पाहूयात। बघा, एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतात, हे मी आधीही सांगितलं होतं। आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे। बोललं जात आहे राज्य कोणाचं आहे, सत्ताधारी कोण आहेत, अटक झाली आहे, कारवाई झाली आहे, म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरनं बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील, ह्याच्यावर आता लक्ष आहे। आम्ही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं जे चुकतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, आणि मागच्या वेळी पण हे मी पोडियमवर बोललो असताना हाच विषय समोर आला होता। कायद्याची गरज नाहीये, कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो याच्यावर कायदा पाहिजे। आता ते सोलापूरकर बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे, ते कोरटकर की कोण बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे, मग अबू अस्मी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, तिघांवर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना बेड्या ठोकल्याच गेल्या पाहिजे। कुठेही पळून गेले असतील जे, आता बघा काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला जाताना 5 तासात सापडतात, मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला। एक महत्वाचं जसं मी सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी अपमान करेल, छत्रपती शिवरायांचा कोणी करेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी करेल, जी प्रथा कोश्यारींनी इथे पाडलेली होती, जे राज्यपाल होते आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान करायचा, ती प्रथा हे भाजप आणि भाजपची जी सुपारी घेतात ते चालू ठेवतात पुढे। कल्याणमध्ये रेल्वेच्या प्रवासादरम्यान महिलांचे दागिने चोरून विकणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतंय। महेश घाग असं या चोरट्याचं नाव आहे। विशेष म्हणजे चोरलेले दागिने महेश हा आपल्या ज्वेलर्स दुकानामध्ये काम करणाऱ्या 2 मित्रांना विकण्यासाठी द्यायचा। हे कामगार मित्र चोरलेले दागिने विकून महेशला पैसे द्यायचे। रेल्वे पोलिसांनी महेशला साथ देणाऱ्या आणि ज्वेलर शॉपमध्ये काम करणाऱ्या ह्या कामगारांना अटक केली। नितीन येळे आणि तानाजी माने असं ह्या 2 कामगारांची नावं आहेत। रेल्वे पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले दागिने, मोबाईल आणि काही रोकड देखील हस्तगत केले। या तिघांनी मिळून अशा प्रकारे किती गुन्हे केलेत
याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत. रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू रेल्वे प्रवासामध्ये चोरी होत असल्याबाबत कल्याण, वसई अशा अलग अलग ठिकाणी तक्रारी दाखल होत होत्या. त्यावरून माननीय वरिष्ठांनी सदरच्या चोऱ्यांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची आमची टीम काम करत होती. त्यांना दिनांक 18/2/2025 रोजी एक सराईत चोर येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी सापळा लावला. त्यामध्ये त्यांनी महेश अरुण घाग राहणार चेंबूर यास अटक करून त्याच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचा 1 आणि वसई रेल्वे पोलीस स्टेशनचे 2 असे 3 गुन्हे ओपन करून त्यामध्ये सोन्याची लगड, मोबाईल फोन व कॅश असा एकूण 9,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. कल्याणच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे आता कल्याण स्टेशन परिसरामधील वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे आणि वाहतूक प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरामधील पुनर्विकासाचे काम हे प्रगतीपथावर सध्या चालू आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. आजपासून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड दरम्यान सर्व प्रकारची जड वाहने आणि सरकारी तसेच खासगी बसेस यांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. हे निर्बंध 3 फेब्रुवारी 2025 पासून लागू असणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत फ्लायओव्हरचे काम पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. पोलीस, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक सेवांना यामधून सूट देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. सदरचे काम आता जवळजवळ 80% झालेलं आहे. जे मेन काम आहे, जे स्टेशनवर स्टील गर्डर पिलरवर ठेवायचे आहेत आणि त्यामुळे स्टील गर्डर आणून ठेवलेले आहेत त्यांनी ऑलरेडी. आता ते पिलरवर ठेवले असल्यामुळे आपल्याला तिथं वाहतूक जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. त्याकरिता आपण मोठ्या बसेस ज्या आहेत, ज्या बसस्टँडवर येतात, त्यांना आपण डायव्हर्शन देऊन बाईच्या पुतळ्याकडनं प्रेम ऑटो, आधारवाडी सर्कल, दुर्गाडी सर्कल, पत्रीपूल, मग इकडे पत्रीपूल मार्गे गुरुदेव हॉटेलमधून एंट्री करतील, बसस्टँडवर जातील, बसस्टँडवरून रिटर्न त्याच मार्गे परत जातील, असा आपण फेरबदल केलेला आहे. त्याच्यासाठी आपण नोटिफिकेशन पण केलेलं आहे. 8-10 दिवस अगोदर आपण बोर्ड पण लावले आहेत मोठे मोठे. तसेच सोशल मीडियावर देखील आपण मेसेज नागरिकांना आवाहन केलेलं आहे. तो मेसेज व्हायरल केलेला आहे. सुपरमॅक्स कंपनीमधील कामगारांनी सहकुटुंब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामधील निवासस्थानी मोर्चा काढल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यामधील तिनात नाका येथे असलेल्या पनामा कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हा मोर्चा काढला. ठाण्यामधील सुपरमॅक्स कंपनीमधील कामगारांचे पगार थकले, त्यामुळे त्यांची उपासमार होते. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलक करतायत. नाहीतर आम्ही उपोषण करणार आणि न्याय मिळेपर्यंत इथेच बसून राहणार असा पवित्रा देखील आंदोलकांनी घेतला आहे. अडचणी आमच्या एकच आहे. आज आमची जी उपासमार होते, जोपर्यंत आज आमचे प्रश्न सोडवले जात नाही सुपरमॅक्स मधले आणि अडचणी सोडवल्या जात नाही तोपर्यंत आम्ही इथे ठामपणे आमचा मुक्काम केलेला आहे. मी तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांना नम्रपूर्वक विनंती करते की हे जे चाललंय सुपरमॅक्स कंपनीचं, तर त्याचा काहीतरी त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. मी सरांना आज एक प्रश्न विचारते की आम्ही त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहे, त्यांच्या सख्या बहिणीवर जर अशी परिस्थिती आली असती तर साहेबांनी त्यांना त्यांच्या बहिणीला न्याय मिळवून दिला नसता का? आम्ही उपासमार सहन करायची, लोकांची बोलणी सहन करायची, आमच्या मुलांची शिक्षण थकली, बँकेचे कर्ज आहे, लोक मेली, या सगळ्याला जबाबदार तर आर.के. मल्होत्राच आहे. त्याचा तो फायदा आहे, त्यांनी आम्हाला खड्ड्यात घातलंय. मुंबई महानगरपालिका गट अ परीक्षेमधील घोटाळा प्रकरणी मनसे आता आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मनसेच्या काही पदाधिकारी आणि नेत्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईमधील निवासस्थानी जाऊन भेट देखील घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या गट अ या परीक्षेमधील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि आशिष धुरी यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याची मागणी देखील केली. यावेळेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पेपर 25 तारखेला होणार होता तो आधीच 19 तारखेला फुटला
आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेमधील एक एक प्रश्न 10-10 लाख रुपयांना विकला गेलाय. शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झालाय असा गंभीर आरोप देखील केलाय. तुम्हाला माहीत असेल तर 25 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या अ गटाची परीक्षा झाली. पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी, कुशल धुरी यांच्याकडे, त्यानुसार हा पेपर 19 तारखेलाच फुटलेला होता आणि त्याचे पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच 19 तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे. आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हा एक कोट्यावधींचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे अभियंते सगळे मनीष धुरी आणि आमच्या कुशल धुरींना भेटले. त्यानंतर आज आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहील. कोकणामध्ये साजरा होणारा शिमगोत्सव येत्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. लगेचच आता होळी सणाला देखील अवघ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण कोकणवासियांना आता ह्या शिमगोत्सवाचे वेध लागल्याचं पाहायला मिळतंय. कोकणामध्ये शिमगोत्सवाचे हे सगळीकडे वेध लागले असून प्रत्येक कोकणी माणसाला शिमगा हा जिव्हाळ्याचा सण असतो. प्रत्येक गावागावामध्ये हा शिमगा सण मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरा होतो. कोकणामधील अनेक गावांमध्ये शिवरीची होळी देखील उभारली जाते. ढोल ताशांच्या गजरात मानकरी, गावकरी, नागरिक मोठ्या संख्येने ही होळी नेण्यासाठी एकत्र येतात. रत्नागिरीमधील नवलाई मित्रमंडळ बाजारपेठ आणि जय हनुमान नवलाई मित्रमंडळ बाजारपेठ यांची मानाची होळी आहे. फाग पंचमीच्या दिवशी ही होळी बाजारपेठेमध्ये उभी केली जाईल. एकंदरीतच कोकणात शिमगोत्सवाचे हे वेध लागले. प्रत्येक गावागावात गावकरी मंडळी एकत्र होळी आणण्यासाठी जमत असल्याचं देखील आता पाहायला मिळत आहे. हॅलो, नमस्कार. पहिला प्रथम मी शिमगोत्सवाच्या सर्व कोकणी माणसांना हार्दिक शुभेच्छा. पहिला प्रथम मी बोलतोय की आमच्या बाजारपेठ नवलाई मित्रमंडळ, हनुमान नवलाई मित्रमंडळ, सर्व नवलाई मित्रमंडळ जिथे मानाची होळी आपण जिथे म्हणतो ती मानाची होळी आम्ही इथे आणण्यासाठी आलेलो आहोत. सर्व मित्रमंडळांना घेऊन आणि साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे मंगळवारी आम्हाला ती आमच्या त्या जागेवर म्हणजे नवलाई तलावाचं जे मानाचं स्थान आहे तिथे आम्ही जी होळी उभी करणार आहोत तिथे आम्ही एकत्रपणे सर्वांचा उत्सव साजरा करणार आहोत. आणि यासाठी आम्ही सगळे होळी तोडण्यासाठी आम्हाला कोकणातल्या सर्वसामान्य लोकांना शिवरीची होळी म्हणून एक प्रख्यात आहे, त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. आणि सगळ्यांना घेऊन आम्ही आता सगळ्या गाडीत बसून सगळे कार्यकर्ते आपले सगळे नागरिक यांना घेऊन आम्ही या कैलास गावखडकर याच्या म्हणजे कदमवाडी तिथं आम्ही आलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही होळी घेऊन जाण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. वेळ झाले बातमीपत्रात आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.